कोणाचे शरीर कोणाचे हे घोर, कोणाचे शरीर कोणाचे हे घोर, जाणे हा विचार आत्माराम. आला कोठोनी पुढे कोठे तया, आला कोठोनी जाणे कोठे तया, सांडिताई काया नाशिवंत. करी हा विचार मना दे सुख, आत्मा पायी देख आनंदाचे. आला हा कोठोनी जाणे कोठे तया, सांडिताई काया नाशिवंत. इंद्रियाचा व्याप मंथुनिया काढी, घे निद्रा गाढी आत्मतत्वे. आला कोठोनी जाणे कोठे तया, सांडिताई काया नाशिवंत. प्रसाद म्हणे जेते माझा निकठाई, प्रसाद म्हणे जेते माझा निकठाई. झालो तया पायी हरी भक्ती, आला हा कोठोनी जाणे कोठे तया, सांडिताई काया नाशिवंत. नमो त्रिसुता नमो जी दयाळा, नमो विश्वरूपा नमो जी कृपाळा. रिद्धी सिद्धिदाता करी पूर्ण आशा, नमस्कार दिगंबरा दत्त दिशा. नमन माझे दत्ता दया, नमन माझे दत्ता दया, नमन माझे दत्ता दया, नमन माझे दत्ता दया. आत्रे अनुसये जातनया, आत्रे अनुसये जातनया, आत्रे अनुसये जातनया, आत्रे अनुसये जातनया, आत्रे अनुसये डोळा दिसो तुझे रूप अवतार ज्ञानदीप. बाळगुरूचा सेवक मागी पदकमळाची भिक. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम, सदालंकृत साधु संन्यास योगम. मुखे यस्य वेदार्थ परशास्त्रार्थ नीतिम. नमो बालगुरुं ब्रह्मस्वरूपम्. गंगा विशुद्धं निजपादस्पर्शं सुरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं. कुलम्बे स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि प्रसादवनयोगिराजम्. अखण्डमण्डलाकारं येन व्याप्तं चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमामि. योऽन्तःप्रविश्य मम मे मां प्रसुप्ता, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. आज्ञाञ्च हस्तचरणश्रवणत्वगादिन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. यावी यावी माही सेवा,
संताची ये कोणाचे शरीर कोणाचे हे घोर एवढे नको कोणाचे शरीर कोणाचे हे घोर जाणे हा विचार आत्मारा आला हा कोटुनी जाणे कोटे तया सांडिताई काया नाशिवंत जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे श्री गुरुचे पाय हृदय सोने ठाय एवढे भाग्य हो उन्मेषाशी ते नमस्कारो आता अनंत कोटी ब्रह्मांड नायक अकरण करुणा वरुणालय भक्त वांछा कल्पतरू योगी यांची माऊली भक्तांचा पाठीराखा साधकांचे मायबाप चिंतकाचा चिंतामणी सज्जनवन चंदन पूर्ण बंद आहे तरी का वाजावे रिटर्न कमी करा पूर्ण बंदच आहे अकरण करुणा वरुणालय भक्त वांछा कल्पतरू योगी यांची माऊली भक्तांचा पाठीराखा साधकांचे मायबाप चिंतकाचा चिंतामणी सज्जनवन चंदन भगवान दत्तप्रभूच्या चरणारविंदी समर्पित करण्याकरता निवडलेला घेतलेला गायलेला अभंग गेन द्यावा झाला शार्प गेन परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरु श्री डॉक्टर प्रसादपंत महाराज यांचा उत्कृष्ट असा 5 चरणाचा जीवाचं नश्वरत्व सिद्ध करून पारलौकिक सुखाची प्राप्ती कशी करता येते त्याकरता आपल्याला काय कर्तव्य आहेत याची जाणीव करून देणारा उत्कृष्ट असा सेवेकरता निवडलेला अभंग आहे. दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता टाळी वाजवा टाळी दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू कोणाचे शरीर कोणाचे हे घर कोणाचे शरीर कोणाचे हे घर जाणे हा विचारात माराम आला हा कोटुनी जाणे कोटे तया सांडिताई काया नाशिवंत सेवेकरता निवडलेला अभंग सद्गुरु श्री प्रसादपंत महाराजांचा असून
अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, हे शरीर कोणाचं आहे? कोणाचे शरीर? आणि हे जे घर माझं माणसं म्हणतो की नाही, ते घर कोणाचं आहे? हा आत्माराम जाणतो. कुठून आला, कुठं जायचंय, तरी देखील शरीराचं महात्म्य सांडून, देहाचं महात्म्य त्या ठिकाणी जाणून व्यर्थ वाया घालवतो तो जीव अज्ञान आहे. म्हणून जीवाला उपदेश करतात तिसऱ्या चरणात की करी हा विचार. अरे तो विचार कर आणि मनाला सुख होईल असं काही कर विचार. कारण इंद्रियाचा व्याप मंथुनिया काढी. इंद्रियाच्या व्यापातून मंथन कर आणि जेव्हा तुला मंथनातून जे सार प्राप्त होईल ते साराचं सेवन करून अखंड निद्रा, गाढ निद्रा घे. आणि असं जर वागशील तर तुझ्या जीवनाची किती कर्तव्यता परिपूर्णरित्या सहजगत्या प्राप्त होईल. आणि याच्या करता विचार करण्याची गरज आहे आणि विचार करणं अत्यंत आवश्यक आहे असा सरळ सोपा भावार्थ पूज्यनीय डॉक्टर प्रसादपंत महाराजांनी या अभंगातून व्यक्त केलेला आहे. दत्ता प्रभू दत्ता शिवेकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा आहे. तो असा, चालत असलेला हा चातुर्मास सांगतेच्या निमित्तानं आयोजित केलेला अखंड दत्तनाम सप्ताह आणि या सप्ताहातील कीर्तन महोत्सव, श्री ज्ञान यज्ञ, दत्तकथा, सवाखंडी तांदुळाची महापूजा या निमित्तानं उपस्थित सर्व गावकरी मंडळी, माता माऊली, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, उपस्थित गायनाचार्य, मृदंगाचार्य, विनेकरी, टाळकरी, साऊंड सिस्टीम आदी करून सर्व सद्भक्त मंडळी, सर्वांच्या चरणावर देवतुल्यता समजून आदरांजली अर्पित करून सर्व श्रोते सज्जन मायबापाला नमस्कार करून माझ्या सेवेकडे वळतो. सेवा सद्गुरु श्री डॉक्टर प्रसादपंत महाराजांची आहे आणि त्यांच्या अभंगातून त्यांच्याच चरणाची आपल्याला सेवा करायची आहे. त्यांच्याच शब्दातून त्यांची सेवा आपल्याला करायची आहे. सर्व सद्भक्त मंडळी उपस्थित आहे. आमच्या माता माऊल्यांचा वर्ग जास्त आहे. पूर्वी असं म्हणायचे, आम्ही लहान असताना थोरा मोठ्यांकडून ऐकायला मिळायचं की इथून पुढं बाईचं राज्य येईल. पण इतकं राज्य येईल म्हणायचं माहिती नव्हतं. लोक नवरीला घरी चुकून आपण कीर्तनाला येईल इतकं होईल वाटलं नव्हतं. आता हे ज्याला कळलं त्याला कीर्तन कळलं. बाकीच्यांनी पंक्तीला जेवण करून आराम केलेलं बरं. पण कौतुक आहे आमच्या मायमाऊल्यांचं. कोण्याही कार्यक्रमाला स्वरूप आणतात, सगळ्या कार्यामध्ये पुढाकारी काम करतात, घरचे काम उरकून कीर्तनाला उपस्थित राहतात. कौतुक आहे तुमचं. त्यातल्या त्यात या टायमाचे टीव्हीचे सिरियल सोडून देऊन तेवढा त्याग करणं काही साधन आहे. पण कोटी कोटी धन्यवाद देतो सिंधी मधील पुरुष मंडळींना. सिंधी मधील पुरुष मंडळींना धन्यवाद याच्या करता देतो
एवढा मोठा सभागृह बांधून तरी आपल्याला चांगली झोप लागते, याचं कौतुक करण्यासारखं आहे. एवढा सभागृह बांधून अट्टहासानं एवढा मंडप बसण्याकरता बांधलाय, तरी देखील झोपलेल्या लोकांना घरी झोप लागते. या बाबतीत मला तर विचारच करावा लागणार आहे. ज्या दिवशी उत्तर गटल त्या दिवशी शिंदे करायला मी बोलणार आहे. परमार्थ करण्याकरता मोठे मोठे साहेब आले की पुढं केलं की परमार्थ होत नाही. त्याला माणुसकी म्हणत नाही, त्याला नीतिमत्ता म्हणत नाही. पंक्तीला गर्दी कुठेही होते. आपल्या जीवनाचं हित जगाला कळत नाही. अलीकडं जग आंधळ झालं. वरपांग किती दिसतंय याला किंमत आहे. मी कीर्तन करतोय, माझ्या कीर्तनाला पब्लिक असावं या बाबतीने म्हणतोय असं समजून घेण्याचं कारण नाही. मला रोज नवीन गाव आहे, पण एवढं मोठं गाव असून 50 पुरुष मंडळी नाहीत याचं मला दुःख आहे. जुनं गाव आहे, आमचं परंपरेचं आहे आणि आमच्या अधिकाराचं आहे म्हणून बोलतोय. बाकीचं मला देणं घेणं नाही. बाहेरचे मायक बंद करून बंद आहेत ना, ज्याला ऐकायचं त्यांनी मध्ये येऊन बसा. थंडीच्या दिवसामध्ये बसण्याची व्यवस्था एवढी असताना बाहेर बसतात. बाहेर कुठे आहेत मला दिसलेच नाही. कीर्तनाचा उद्देशच एका जागी आणण्याचा. कीर्तनाचा उद्देश काय? म्हणून मेळ जमविला. मेळ जमवण्याकरता कीर्तन आहे. तसं तर मला सांगा, आता लाईव्ह चालू आहे तर तुम्हाला घरी बसून कीर्तन ऐकता चालू असतं. कॉन्फरन्स घेता आला तर एकानं मोबाईल फोन करायचा, सगळे कॉन्फरन्स घ्यायचे, घरून बाजूर करून ऐकत आला असतं. काय बदल आहे? पण इथं मेळ यावं लागतं, इथं यावं लागतं, तर ते कीर्तन आहे. कीर्तन घरी बसून ऐकता आलं असतं तर साधू संतांनी या कीर्तनाचं महात्म्य असं वर्णन केलं नसतं. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन भगवत स्वरूप व्हायचं असेल तर आपल्याला चांगलं कीर्तन ऐकावं लागते, चांगलं भावं लागते. पण ऐकणाऱ्याला वाटत नाही, त्याचं दुःख आहे. अवघड आहे महाराज. अंतकरणातून बोलतोय मी, पाकिट वाढण्याकरता नाही.
कशा करता करणार बरं दिसाव म्हणून? बरं दिसण्याकरता नाहीये, बरं वाटण्याकरता आहे, बरं होण्याकरता आहे. जन्मोजन्मी ऋणी राहील महाराजा माय मावल्यांचा. खरंच माय कौतुक आहे तुमचं. घरची कामही करता, कीर्तनाला येऊन तुम्ही एवढे जण आलात, मला फार बरं वाटलं. कारण आम्हाला जे सद्गुरु कृपेनं जे मिळालेलं आहे ते ऐकायला कमीत कमी कोणतरी 100-150 बाई आहे, याचं आम्हाला कौतुक आहे. बाकीचे पुरुष मंडळी डीजेवर काम करतील. दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू. सद्गुरु श्री प्रसादमन महाराज अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला उपदेश करतात. कार्यक्रमाचा 4था दिवस दिसतोय, बरोबर आहे ना? 5वा आहे. कीर्तन 4था आहे, दिवस 5वा आहे. म्हणजे पहिल्या दिवशी नव्हतं समजा. 5व्या दिवसामध्ये आपल्याला उपदेश ऐकायचा आहे, साधू संतांचा उपदेश ऐकायचा आहे. कीर्तनाच्या नियमावलीला अनुसरून 5वा दिवस म्हणलं की साधू संतांनी केलेला उपदेश, त्याच्यावर चिंतन व्हावं असं दंडक आहे. मग त्याकरता आपल्याला संतांकडे जावं लागतं. उपदेश जगाच्या पाठीवर संताशिवाय कोणी घेत नाही. संताशिवाय जे तुम्हाला कोणी सांगत असेल ना, तर तो बोध नाही, तो उपदेश नाही. जगामध्ये सर्वजण तुम्हाला काही गोष्टी बोलवण्याकरता सांगतात, स्वतःच साध्य करण्याकरता सांगतात. पण संत नावाची जात एक अशी आहे, निव्वळ आणि निव्वळ उपकाराच्या गोष्टी करते. काय सांगू संतांचे उपकार काय सांगू म्हटले. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. निरंतर जागविती हे फार महत्वाचं आहे. निरंतर, सातत्य, अखंड, नित्य आणि नित्यता ठेवण्याकरता ही साधू संतांची बोधामृताची परंपरा आहे. बरं, एवढं सातत्य आहे तरी देखील पचत नाही, हे दुःख आहे. आणि त्यातल्या त्यात हिंदूंना पचत नाही ते तर महादुःख आहे. हिंदूंचेच लोक आमच्या समोर बोट काढतात की देव आहे की नाही. असा कधी परधर्मीय व्यक्ती म्हणलेला सापडला नाही. ख्रिश्चन समाजामध्ये एक माणूस दाखवा की जो येशू ख्रिस्ताला मानत नाही. बौद्ध समाजामध्ये एक दाखवा की ते गौतम बुद्धाला मानत नाही. मुसलमानामध्ये एक दाखवा की अल्लाहला मानत नाही. पण मी हजारो लाखो दाखवील हिंदूचे लोक हिंदूला देवाला मानत नाही. दुःखाची बाब आहे.
कशाकरता बोलतोय हे? समाज पैशाच्या दृष्टीनं, महाल मजल्याच्या दृष्टीनं उत्कर्ष करतोय हे फक्त दिसतंय, पण अंतःकरणातून खालावला जातोय, बुद्धिमत्तेनं क्षीण व्हायला लागलाय. हे ज्या दिवशी माणसाला कळणार आहे त्या दिवशी जन्माला येण्याचं सहित कळेल. 5-6 मजल्याची बिल्डिंग बांधली म्हणजे तो बुद्धिवान झाला असं समजण्याचं कारण नाही. तसं म्हणायला जावा तर 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची रावणाची त्रेतायुगात होती, आता नाही. कुठलाच सोशल मीडियाचा काळ नव्हता तरी देखील त्याची प्रसिद्धी तेव्हा होतीच. पण तुम्हाला चांगलं माहिती आहे 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. आता त्या विटेबंदी, चिरेबंदी, तांब्याचे, मातीचे किती असल्याचं गणित लिहिलं नाही, पण नुसतं शुद्ध सोन्याची 7 कोटी घरं होती. पण तेवढा मोठा लंकापती त्याची काय झाली गती. म्हणून तुकाराम महाराज लिहिले, सांगा सोना देवरी गेली नाही, सांगा देवरी गेली नाही, सांगा देवरी गेली नाही, सांगा देवरी गेली नाही. तुकामाने जाती संपदाय बाई, तुकामाने जाती संपदाय बाई, तुकामाने जाती संपदाय बाई, तुकामाने जाती संपदाय बाई. सांगा देवरी गेली नाही, सांगा देवरी गेली नाही, सांगा देवरी गेली नाही, सांगा देवरी गेली नाही. सोबत कवडी सुद्धा गेली नाही. तुम्ही जाणता, तुम्हाला चांगलं माहिती आहे. मग एवढं माहिती असताना कशाचा अहंकार असावा, कशाचा गर्व असावा, कशाचा मद असावा, हे कळलं पाहिजे आपल्याला. आपण त्या दिवशीच माणूस आहोत. आपण त्या दिवशीच स्वतःला मनुष्य समजून घ्यायचं ज्या दिवशी आपण कोणाच्या तरी कामाला पडलो. आपल्या कामाला आपण बरेच जण पाडून घेतले, पण आपण कोणाच्या तरी कामाला पडलो त्या दिवशी माणसाच्या यादीमध्ये तुम्ही येणार आहात. मी एक लहानपणी भाषण ऐकलं होतं. त्या भाषणाचा शीर्षक होतं, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो. गर्दी माणसाची आहे, माणसाला शोधतो असं म्हणतात. मग नेमकी गर्दी कोण्या माणसाची आहे, शोधतोय तो माणूस कोणता? अवघड आहे ना महाराज प्रश्न. लक्ष द्या. गर्दी आहे माणसाची, पण काळ्या डोक्याच्या माणसाची गर्दी आहे, पण बुद्धिमानाची गर्दी नाही. बुद्धिमान कोणाला म्हणावं? ज्याला वास्तव दिसतं त्याला बुद्धिमान म्हणावं. ज्याला खरं कळतं त्याला बुद्धिमान म्हणावं. काळाच्या ओघात तर कचराही वाहून जातो. माणसं म्हणतात काळासारखं जगाव, काळासारखं जगाव. काळासारखं तर आपोआप सवय लागते जगण्याची, त्याच्याकरता काही विशेष सायास करावं लागत नाही. पण काळासोबत तर कचराही वाहून जातो महाराज. पण तुम्हाला माहितीये काय, समुद्रामधली जर लाट आली किंवा एखादा पूर आलं, पुरासोबत मोठे मोठे बंगले वाहून जातात, कचरा वाहून जातो, बाटल्या वाहून जातात, पण जमिनीला टेकून असलेलं लव्हाळ्या गवत राहत नाही. हे विशेष आहे. सगळं वाहून जातं पण गवत जात नाही. होऊन का? मातीचा संबंध तुटला नाही म्हणून. आपलं तेच आहे, आपला संबंध तुटला मातीशी म्हणून आपण वाहून जातोय. संबंध मातीशी असला पाहिजे. ज्या दिवशी मातीचा संबंध आपण ठेवाल त्या दिवशी आपल्याला माणूस म्हणून घेण्याची तयारी होणार आहे. नाक आहे, डोळे आहेत, कान आहे, बोलता येतं, ऐकता येतं, चालता येतं,
निवडणुकीला उभा राहता येतं, माणसांना पाडता येतं, निवडून आणता येतं, हे असणं माणसाचं पुरुषार्थ नाही. पुरुषार्थ ज्याला कळतं, धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 गोष्टी जे जीवनामध्ये उक्त पद्धतीने दिसतात की नाही, त्याला पुरुषार्थ जीवन म्हणतात. त्यातला पहिला आहे धर्म. धर्म कळावा. धर्म म्हणजे धारण करणे. धार्यते इति धर्मः. जे धारण करावं लागतं त्याला धर्म म्हणतात. धर्म म्हणजे हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म इत्यादी हे धर्म नाही. माणुसकीचा एक धर्म आहे. माणुसकीचा धर्म वर्णन करताना साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकचे धर्म जगाला हा खरा धर्म आहे. आता या धर्माच्या भोवतालच सर्व धर्म फिरतात. या मधला गाभा आहे प्रेम. तेच प्रेम संतांनी सांगितलं, तेच प्रेम संतांनी मागितलं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख संतांचे वाक्य आहे. प्रेम जर सर्वस्व असेल तर प्रेम हाच खरा धर्म आहे. आणि तो धर्म आपल्याला जागवता आला पाहिजे. तो पहिला पुरुषार्थ. अत्यंत तुम्हाला अर्थ. अर्थ म्हणजे पैसा. पैसा ज्याला कमवलं त्याचा अर्थ होतो तो खरा अर्थ. ते कोण्यातरी परमार्थात लागतो तो अर्थ. जे निरर्थ होईना ते अर्थ. साधू संतांनी सांगितले, जोडुनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. पैसा कसा कमवायचा? सात्विक बुद्धीनं कमवायचा. आपण इमानदारीनं कमवलेला पैसा दगा देत नाही आणि बैमानतीनं कमवलेला पैसा कधी साथ देत नाही आणि लेकरं येडं झाल्याशिवाय राहत नाही. दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू. बघा तुम्ही जगामध्ये जरा डोकावला तर तुमच्या लक्षात येईल. लोकांचं लुबाडून खाणाऱ्याच्या घराला खिडक्या राहतात म्हणून म्हटलं दिसत नाही तुम्हाला.
गरीबाला खिडक्या नसतात, त्याचं सगळं उघडं असतं वाण. त्याचं इमानदारीचं असतं, जगाला दिसतं. बेईमान लोकाला खिडक्या लावून घ्याव्या लागतात. हे एक विशेष आहे. नीतिमत्तेनं कमवलेला पैसा हे अर्थ आहे. हा दुसरा पुरुषार्थ आहे काम. ज्या कामातून या सृष्टीची उत्पत्ती झाली, ज्या कामातून साधुसंत जन्माला येतात, ज्या कामातून वीर महापुरुषांचा जन्म होतो, ते सुद्धा काम पुरुषार्थ आहे. मोक्ष हे तिन्ही गोष्टी योग्य ठिकाणी, योग्य टायमाला, योग्य पद्धतीनं आचरण केल्या जातात, त्याच्या जीवनामध्ये मोक्षाची प्राप्ती होते. हा चारही पुरुषार्थाचा भाव एकाच्या ठिकाणी येतो, त्याला म्हणतात पुरुषार्थ. आणि हे चारही पुरुषार्थ एका ठिकाणी राहतात, त्याला म्हणतात माणूस. आणि हा माणूस, हा शरीरधारी माणूस इथं कशाला आलाय, हे कशाचं आहे, हे कोणाचं आहे, शरीर कोणाचं आहे, घर कोणाचं आहे, अभंगाचं पहिलं चरण. कोणाचे शरीर, कोणाचे घर, कोणाचे शरीर, कोणाचे शरीर, कोणाचे घर, कोणाचे घर, कोणाचे शरीर, कोणाचे घर, कोणाचे शरीर, कोणाचे घर, कोणाचे शरीर, कोणाचे घर, कोणाचे शरीर, कोणाचे घर, कोणाचे घर, कोलंबीचे 6वे महंत डॉक्टर प्रसादपर महाराज तुम्हा आम्हाला सांगतात, कोणाचे शरीर, हे शरीर ज्याला म्हणतो आपण, याला शरीर, तन, काया असं म्हणतात. आणि हे जे आहे ना, हे वास्तविक काय आहे हे कळावं लागतं आपल्याला. कोणाचे शरीर, कोणाचे हे घर, जाणे हा विचार आत्माराम. आत्मारामाला माहिती आहे, म्हणून आत्मारामाला जे माहिती असणार हे वास्तविक ज्ञान आहे, त्याची आपल्याला जाणीव होईल. मन आपण कोणतरी मी म्हणून घेणाऱ्या माणसाला, कारण मी नाही, मी हा आत्मा आहे, याला वेदांतामध्ये अहम ब्रह्मास्मी म्हणतात. आणि अहम ब्रह्मास्मी हा प्रवास आपल्याला करायचा आहे. आता आपण मी कोणतरी वेगळा आहे, मी शरीर आहे, मी हात आहे, मी पाय आहे, या भावनेमध्ये गुरफटलेला असल्या कारणाने आपल्याला आत्मतत्वाची जाणीव व्हावी, याच्याकरता हा तास आहे. तुम्हाला कळेल तो भाव या ठिकाणी व्यक्त करेल मी. महाराज म्हणाले कोणाचे शरीर, शरीर कोणाचं. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, माय मावल्या हो, तुम्ही सांगा शरीर कोणाचं.